मध्यवर्ती बस स्थानकात चालक वाहकांसाठी असलेल्या विश्रामगृहाच्या छताचा काही भाग सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला. सुदैवानं हे छत कुणाच्या अंगावर पडलं नाही. मात्र वाहक आणि चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्री मुक्कामी असलेल्या एसटी बसचे चालक वाहक हे मध्यवर्ती बस स्थानकाच्या विश्रामगृहात रात्री आराम करतात. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे, तरी नाईलाजास्तव चालक वाहक या ठिकाणी रात्रीला आराम करत असतात. सोमवारी रात्री काही चालक वाहक इथं झोपलेले असताना विश्रामगृहाच्या छताचा एक भाग खाली कोसळला. त्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी गोंधळ उडाला. जीर्ण झालेल्या या इमारतीची अनेक वेळा थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आहे. तर कुण्या एका चालक वाहकाचा जीव गेल्यावर विभाग नियंत्रक कार्यालयाला जाग येईल का, असा प्रश्न आता चालक वाहक विचारत आहेत. मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीला 49 वर्ष झाली आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या आणि अन्य अडचणी लक्षात घेता एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी 15,21,00,000 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र या निधीत बस स्थानकाचं नव्यानं बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे विभाग नियंत्रक कार्यालयानं वरिष्ठ स्तरावर 25 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.